भारतीय जनता पक्षाचा आहे, फुल स्टॉप. बाकी अजून कोणाचाच नाही. मला अजून कोणाशी काही लेणं देणं नाही. माझ्या संपर्क मंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे की या भारतीय जनता पक्षाचा आमचा कार्यकर्ता, त्याला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, पक्षाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आणि सरकारमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाचं पण कार्यकर्त्याचं वजन आहे हे वेळोवेळी त्याला दाखवण्यासाठी हे संपर्क मंत्रीपद दिलं गेलेलं आहे. संपर्क मंत्रीपद दिले म्हणून सरळ स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये इकडे तिकडचा काही विषय नाही. आणि माझ्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला दिसेल की माझ्यासाठी काम करत असताना नजरेसमोर फक्त भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता असेल, बाकी इकडे तिकडे आपण बघत नाही आणि आपल्याला सवय पण नाही. आपण इकडे तिकडे बघत पण आपली सवय आहे. याच्यासाठी टीकाही होते, काही लोक बोलतात पण की हा पक्षपाती गोष्टी करतो. विषयच राहत नाही. मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ज्या पक्षामुळे आज मी आमदार खासदार झालो, आमदार आणि मंत्री झालो, त्या पक्षाच्याच वाढवण्याची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी अजून इकडे तिकडे कोणालाही मदत करणार नाही, कोणालाच मदत करणार नाही. स्पष्ट आहे. आता माझ्या तुम्ही कधी मतदारसंघामध्ये आवर्जून जा. मी जेव्हा आमदार, आता मंत्री झालो, मग आमदारमध्ये म्हणून काम करत असताना माझे सरळ स्पष्ट धोरण होतं की मी भारतीय जनता पक्षाच्या सरपंचाला सोडून मी दुसऱ्याला निधी देत नाही. मी सरळ बोलतो. जरा मी बोलतो का बाबा तुला निधी पाहिजे ना, तुला गावाचा विकास करायचा आहे, ये भारतीय जनता पक्षामध्ये, नाही तर तुला निधी मिळणार नाही. मग नाईलाजाने येतात माझ्याकडे आणि मग पक्ष प्रवेश करतो. मी इकडे तिकडे राजाजी हातचं राखून राहत नाही आणि आपल्याला ती सवय नाही. पक्षाचं ध्येय धोरण, आयडिओलॉजी, पक्षाची भूमिका आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता सन्मान हा माझ्या ह्या संपर्क मंत्री म्हणून माझा मुख्य अजेंडा असेल हे मी तुम्हाला आवर्जून पहिल्या दिवशी सांगितलं, आवर्जून सांगितलं. आता पण कलेक्टर कार्यालयामध्ये माझ्या मंत्रालयाची मीटिंग घेऊन आलो. त्याच्यानंतर SP आणि कलेक्टर आणि मी एकटेच बसलेलो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी इथला संपर्क मंत्री आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची कामं या कलेक्टर आणि पोलीस स्टेशनमध्ये झाली पाहिजे हे बघण्यासाठी मला इथे ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. यापुढे त्याला मान सन्मान देणं, त्यांची कामं करणं आणि पोलीस खातं आणि अन्न खातं म्हणून कुठल्याही पद्धतीचा अन्याय अगर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर झाला तर दुसऱ्या तासाला नितेश राणे रत्नागिरीमध्ये असेल हे सांगून आलेलं आहे, सांगून आलेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.